लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील राजीवनगर भागामध्ये सध्या नाल्या तुंबल्यामुळे या भागातील मोठ्या नाल्यांच्या पाईपलाईन भोवती कचऱ्याच्या ढिगामुळे या भागातील नागरिकांना रस्त्यावरून ये जा करणे देखील कठीण झाले। त्यात रात्री झालेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। एकमत डिजिटलची टीम या भागात पोहोचताच या भागात मनपाच्या स्वच्छता टीमने जेसीबीच्या सहाय्याने नाली सफाईला सुरुवात केली असून सध्या इथले नाली सफाई युद्धपातळीवर सुरू असल्याचं मनपा कर्मचाऱ्यांनी सांगितले। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। मध्ये राजीवनगर या भागातील पावसाळ्यापूर्वी जे पावसाळ्यामध्ये चोकअप होणार नाहीत नाल्या, अशा प्रकारे पूर्ण प्रभाग 3 मध्ये जेसीबीद्वारे नाल्यांची साफसफाई करून घेण्यात येत आहे व सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती काम घेतलेले आहे। तर कुठेही प्रभागामध्ये अडचण येणार नाही आणि येऊही देणार नाही, या प्रकारे साफसफाईचं काम आम्ही करून घेत आहे। लातूर शहरातल्या राजीवनगर भागामध्ये सध्या दुर्गंधीचं आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। लातूर शहरातल्या राजीवनगर भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाल्या तुंबलेल्या आहेत, तर रात्रीच्या पावसामुळे ह्या सगळ्या नाल्याची घाण जी आहे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरवताना या ठिकाणी दिसते। आपण पाहू शकतो राजीवनगर परिसरातला हा प्रभाग क्रमांक 3 मधील राजीवनगर परिसर आहे आणि या परिसरातला हा जो एक मोठा नाला आहे, या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि त्यासोबतच या नाल्याच्या आजूबाजूला जर पाहायला गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या घाणीच्या संपूर्ण साम्राज्यामुळं एकंदरच या भागामध्ये एक दुर्गंधीचं मोठं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। या भागातल्या रस्त्यावरून सहज जाताना देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागतोय आणि गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणच्या नाल्या तुंबल्या होत्या। त्यासोबतच रात्रीच्या झालेल्या पावसामुळं ह्या सगळ्या नाल्यातील जी घाण आहे ती नालीच्या बाहेर येऊन पडलेली आहे आणि त्यामुळे या भागामध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे। त्यासोबतच या भागातल्या नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि एकंदरीत या भागामध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण घाण आणि कचरा जो आहे तो रस्त्याच्या कडेला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळंच या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळं इथल्या नागरिकांचं आरोग्य जे आहे ते सध्या धोक्यात आलं आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.